नमस्कार मित्रांनो, छत्रपती संभाजीनगर गावातील हे हिंदकेसरी मैदान आणि त्या हिंदकेसरी मैदानातील आपल्या परभणीचा छोटा डॉन नावाचा नंदी आहे. बघा मित्रांनो, परभणीहून आलेला नंदी आणि एकदम असा गटपास झालाय. कोणत्या गटात होता? 73 गटात. बरं. कसं झालं नियोजन, म्हणजे आज पहिला कुठला याला? रामनगर. म्हणजे आता कशी गाडी पळाली नेमका? एकच नंबर पळाली ना? कोणी नियोजन केलं होतं बरं आज? तुम्ही नियोजन केलं होतं का? बरं. म्हणजे स्वतः मालक? बरं. म्हणजे आता कुठली खरेदी डॉन? बीडची खरेदी? बरं. म्हणजे आता नेमकं बीडवरनं घेतला म्हणताय तुम्ही? म्हणजे कोणत्या मार्गापासून घेतलाय? बरं. कितीची खरेदी? 110. याच्या अगोदर आता तुमच्या जवळ आला, त्याच्यानंतर इथं कुठं पळाला का नाही? 3 फेऱ्यात सध्या नाही. बघा मित्रांनो, छत्रपती संभाजीनगर आणि या ठिकाणी हिंदकेसरी मैदान आणि नवीन खरेदी केल्यापासून पहिलंच मैदान आणि पहिलंच हिंदकेसरी मैदानात गटपास असा आपला परभणी जिल्ह्याचा डॉन. बरं, डॉनची काय वैशिष्ट्य सांगाल तुम्ही? असं म्हणजे काय बघून, कोणती रेखा बघून, असं कोणतं रूप बघून त्याला खरेदी केला तुम्ही? 10 दिवस डॉनची खरेदी केलेलं, पोळी नाही, कांबळ नाही, काही नाही, असं बरं. तुम्ही आता घेताना म्हणजे फेरे टाकून वगैरे घेतला का डायरेक्ट घेतला? नशीब समजा, नशीब ठोकून बरं. काय सांगाल आता आजच्या मैदानाबद्दल तुम्ही? गाडी सरळ आली तर कोणीच मानणार नाही की छोट्या डांची गाडी मारणार. कोणी बी गाडी फक्त सरळ आल्या पाहिजे. कोणीच मानत नाही की छोट्या डांची गाडी मारेन म्हणून. कोणीच बघा आतापर्यंत रेकॉर्ड आहे. गाडी फॉल झाली तरी गाडी 1 नंबरलाच उतरणार. हे रेकॉर्ड आहे डॉनचं, छोट्या डॉनचं. पुढे पण कोणत्या पण मैदानात बघा, आतापर्यंत ज्या ह्या गाड्या ज्या कोणतीही गाडी लागल्या टॉपची की ती गाडी सुट्ट्या निकालूनच हाणणार गाडी. फक्त 7च्या बैलांना संगत यायला पाहिजे चांगली, की बैल डायरेक्ट निकाल घुसणार. कोणता बैल म्हणजे गटामध्ये कोणती बी गाडी असू द्या तरी गाडी ठोकणार म्हणजे ठोकणार. बघा मित्रांनो, आपल्या नंदीवरती असा विश्वास पाहिजे की आपल्या गटात फक्त बैल आपला जर सरळ गेला तर कोणाची पण गाडी अशी सांगून मारू, अशी एवढी हिंमत पाहिजे त्यांची. या ठिकाणी बघा, या आपल्या म्हणजे सर्व त्यांच्या टीमचं असा एकदम विश्वास आहे बैलावर की ती गाडी एकदम जर सुट्टी म्हणजे गाडी जर व्यवस्थित गेली तर सुट्टी लागू शकते. आणि गाडी आमचा मोठा डॉन म्हणजे फक्त पायाला लागल्यामुळं हे म्हणजे आणला नाही मैदानावरती. नाही तर मग तर सांगून आमचा 1 नंबर होता. मोठा डॉन इतका स्पीड आहे, आतापर्यंत ज्या मैदानात जाईल त्या मैदानामध्ये गुलालाच मान करे कुठल्या पण मैदानामध्ये. बघा मित्रांनो, या ठिकाणी छोटा डॉन आलेला आहे आणि मोठ्या डॉनची नेमकं असं म्हणजे पायाला जखम झाली का? म्हणजे मैदानात वगैरे जखम? मैदानात उजव्या पाय लचकला पाय, त्यामुळे आतापर्यंत आणला नाही. आता ज्या मैदानात जाईल आतापर्यंत कोणतंच मैदान खाली नाही गेले त्या मैदानामध्ये नंबरच आहे, डायरेक्ट फायनलचाच मान करी. बघा मित्रांनो, एकदम मोठा डॉन म्हणजे मी पण त्याचा पळ बघितलेला आहे आणि एकदम बैल हा एकदम फुल गतीचा आहे. नेमकं आता काय सांगाल तुम्ही ह्या मैदान आणि वरच्या भागातल्या? आता समजा वरच्या भागातल्या लोकांनी आपल्या बैलांवर बंदी आणली आणि आपण या मैदानात समजा कोणत्याच बैलाला असं बंदी वगैरे नाही, कोणता पण बैल येऊन पळू शकतो. याबद्दल काय सांगाल तुम्ही? नाही, हा निर्णय एकदम खूप छान आहे, कारण की तिकडे बंदी घातली ते निर्णय एकदम चांगला आहे. कारण की आपल्या भागात एवढे मैदान होत नव्हते, पण आता त्यांनी पण बंदी घातल्यामुळे आपल्या मैदानात टॉपचं मैदान झालं हिंदकेसरी. आणि आपल्या संभाजीनगरला मराठवाड्याला पण शान झालं हिंदकेसरी मैदान आपल्या भागात होऊ शकते म्हणून. आणि ते सिद्ध झालं. आपले बी पब्लिक रेकॉर्ड ब्रेक आहे. माझे बी 70K इंस्टाग्रामला फॉलोअर आहेत, पण आतापर्यंत मी पण तिकडचे मैदान खूप बघितलेले आहेत. पण आपल्या मैदानाला पण 100% पब्लिक आले, खूप पब्लिक आले. म्हणजे लय आणि एकदम रित्या म्हणजे चांगल्यारित्या पार पडलेले मैदान, लय नंबर 1 झालेले. बघा मित्रांनो, मी पण या मैदानात फिरलो, फुल अशी रेकॉर्ड ब्रेक गर्दी या पब्लिक आलेली आहे मैदान बघायला. तर काय वाटतंय बरं आज नेमकं पहिलं काय 1 नंबर? सरळ जर गाडी आली आता सुट्ट्यात निघाल्या कुठं पण, सेमीला पण आणि याला पण फायनलला पण कोणी मानायचंच नाही की कोणी मारणार गाडी म्हणून. सरळ जर गाडी आली तर बरं. आता आपले छोटा डॉनचे नेमकं काय सांगाल तुम्ही? आता याला खायला वगैरे काय चालतं? खायला आता सगळं खुराकच असतंय ना. हो, खुराक काही सांगाल का? खुराक सांगता येत नाही. असं का? बरं. आता याची फेरे वगैरे काय सांगताल का? म्हणजे घरची प्रॅक्टिस काय सांगाल का? हा, व्यायाम चालूच असतंय. बरं. आता व्यायामामध्ये तुम्ही काय करता? काय पोहणी हे सगळं चालूच असतंय.
पोहणी चालवणं, अवताला उभं राहून थांबणं हे सगळं चालू असतं. बरं अवताला म्हणताय तुम्ही, अवताला धरल्याच्या नंतर म्हणजे असं किती मिनिटं धरता तुम्ही अवताला? 10 मिनिटं. 10 मिनिटं. 10 ते 15 मिनिटं. बरं आता 10 मिनिटं धरताय म्हणताय. बरं 10 मिनिटं धरल्याच्या नंतर तुम्हाला वाटतं का की मैदानात अवताला धरल्यामुळे स्पीड थोडासा वाढतो? हा वाढतो ना बैलाची शक्ती, म्हणजे बैलाच्या पाया त्याच्यात मजबूत होतात, पॉवर वाढते, स्टॅमिना वाढते पूर्ण, बैल दमत नाही. बरं पवनी पण घालतं म्हणताय. हा, पवनी बरं घालतो. पवनीचा काय तुम्हाला म्हणजे फरक वाटतो, काय परिणाम वाटतो बरं? हा पोहणी बैल फिटनेस मध्ये राहते, छाती भरून येत नाही, पूर्ण बैल एकदम फ्रेश राहते, म्हणजे जरी मैदानी नाही झाले तरी म्हणजे पोहणी झालं तर फ्रेश राहते. व्यायाम पूर्ण होते ना बैलाचा. हा, बोलली का? बरं चालतंय, तुम्हाला शुभेच्छा आजच्या मैदानासाठी. 100% आपल्या परभणी जिल्ह्यातला पहिला हिंद केसरी बैल हा छोटा डॉनच बैल. हो.